हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजच्या व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे रिटॅलिएशन. रिटॅलिएशनचं काय मिनिंग आहे तर द ॲक्शन ऑफ रिटर्निंग अ मिलिटरी अटॅक ऑर काउंटर अटॅक. म्हणजे काय होते तर बदला घेणे, सूड घेणे, याला काय म्हटलं जातं रिटॅलिएशन. ओके, तर रिटॅलिएशन म्हणजे काय होते मराठीमध्ये बदला किंवा जशास तसे. सूड सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला, आणि किंवा प्रतिशोध. तर बदला, जशास तसे, सूड किंवा प्रतिशोध म्हणजे काय होते रिटॅलिएशन. द ॲक्शन ऑफ रिटर्निंग अ मिलिटरी अटॅक किंवा काउंटर अटॅक करणे, त्याला म्हटलं जातं रिटॅलिएशन. सिनोनिम काय आहेत तर रिव्हेंज, वेनेगनेस, रिप्रिझल. ओके, आणि अँटोनिम्स आहेत फॉरगिवनेस, पार्डन आणि सिम्पथी. तर सिनोनिम्स काय आहेत रिटॅलिएशनचे रिव्हेंज, वेनेगनेस आणि रिप्रिझल, आणि अँटोनिम्स आहेत फॉरगिवनेस, पार्डन आणि सिम्पथी. सो रिटॅलिएशन म्हणजे होते बदला, जशास तसे, किंवा सूड घेणे किंवा प्रतिशोध घेणे. तर यूज बघून घेऊया आपण सेंटेन्समध्ये रिटॅलिएशनला कसं यूज करण्यात आलेलं आहे. तर शी रिजेक्टेड ॲज प्रीपोस्टेरियस एनी सजेशन दॅट शी हॅड ॲक्टेड इन रिटॅलिएशन. सो याचा अर्थ काय आहे तर तिने दंगलीचे कृत्य केल्याचा कोणताही सल्ला निरर्थक म्हणून नाकारला. या सेंटेन्सचा अर्थ काय आहे, तिने दंगलीचं कृत्य केल्याचा कोणताही सल्ला निरर्थक म्हणून नाकारला आहे. ओके, सो यामध्ये असं रिटॅलिएशनला यूज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ओव्हरहॉल. ओव्हरहॉल नेक्स्ट वर्ड आहे, आणि त्याचा मिनिंग काय आहे टेक अपार्ट अ पीस ऑफ मशिनरी ऑर इक्विपमेंट इन ऑर्डर टू एक्झामिन इट अँड रिपेअर इट इफ नेसेसरी. म्हणजे काय होते तर दुरुस्त करणे किंवा आवश्यक दुरुस्तीसाठी पूर्ण तपासणी करणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर ओव्हरहॉल म्हणजे काय होते दुरुस्त करणे, म्हणजे रिपेअर करणे किंवा त्याची तपासणी करणे, एक्झामाइन करणे, त्याला एक्झामिन करणे. दुरुस्ती सुद्धा म्हणू शकतो किंवा आवश्यक दुरुस्तीसाठी म्हणजे नेसेसरी रिपेअरसाठी पूर्ण तपासणी करणे म्हणजेच एक्झामिन करणे. ओके, सो ओव्हरहॉलचं सिनोनिम काय आहे सर्व्हिस, मेंटेन आणि रिपेअर, आणि अँटोनिम्स आहेत ब्रेक, डॅमेज, डिस्ट्रॉय. यूज बघून घेऊया आता ओव्हरहॉलचा कसं करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. द स्टेअरिंग बॉक्स वॉज रिसेंटली ओव्हरहॉल्ड. म्हणजे स्टेअरिंग बॉक्स जे आहे अलीकडेच दुरुस्ती करण्यात आला आहे, असं या सेंटेन्समध्ये ओव्हरहॉलला यूज करण्यात आलेला आहे. तर स्टेअरिंग बॉक्सला आहे अलीकडेच त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे, आणि ओव्हरहॉल म्हणजे काय होते दुरुस्ती, आवश्यक दुरुस्तीसाठी पूर्ण तपासणी करणे. नेक्स्ट आहे ॲम्प्लिफाय. ॲम्प्लिफायचं काय मिनिंग आहे तर इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ साऊंड स्पेशली युजिंग अन ॲम्प्लिफायर. म्हणजेच वाढवणे, साऊंड वाढवणे, काय यूज करून ॲम्प्लिफायर यूज करून. ओके, वाढवणे किंवा विस्तार सुद्धा आपण म्हणू शकतो. तर ॲम्प्लिफायर म्हणजे एकतर होते की वाढवणे होते, एक तर तो स्पेशली ॲम्प्लिफायर यूज करून व्हॉल्यूम वाढवणे, आवाज वाढवणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, साऊंड वाढवणे. सिनोनिम आहेत लाउडन, मेक लाउडर, एलॅबोरेटेड, आणि अँटोनिम्स आहेत रिड्यूस आणि क्विटन. ओके, सो ॲम्प्लिफाय म्हणजे काय होते वाढवणे किंवा विस्तार करणे. स्पेशली ॲम्प्लिफायर यूज करून व्हॉल्यूम आहे, साऊंड जो आहे त्याला वाढवणे, इन्क्रीज करणे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे आर्केन. आर्केनचं मिनिंग आहे अंडरस्टूड बाय फ्यू, मिस्टेरियस ऑर सिक्रेट. म्हणजे काय होते आर्केन म्हणजे रहस्यमय किंवा रहस्यपूर्ण किंवा गुप्त सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आर्केन म्हणजे होते रहस्यमय, रहस्यमय.
मिस्टिरियस, रहस्यपूर्ण किंवा गुप्त. सो सिनोनिम्स आहेत आर्केनचे मिस्टिरियस, सिक्रेट, हिडन, आणि त्याचे अँटोनिम्स काय आहेत? वेल नोन आणि ओपन. ओके, सो आर्केनचं मीनिंग आहे अंडरस्टूड बाय फ्यू, मिस्टेरियस और सिक्रेट म्हणजेच काय? गुप्त किंवा रहस्यमय किंवा रहस्यपूर्ण आहे ते. तर यूज बघून घेऊया आपण. आर्केन प्रोसिजर्स फॉर इलेक्टिंग पीपल म्हणजे लोकांना निवडून देण्यासाठी रहस्यमय प्रक्रिया. तर याचा सेंटेन्सचा अर्थ काय आहे? लोकांना निवडून देण्यासाठी एक रहस्यमय प्रक्रिया. तर असं इथे आर्केन म्हणून यूज करण्यात आलेला आहे या सेंटेन्समध्ये. नेक्स्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आपला आहे आजचा पॅन्सिया. याला कसं प्रोनाउन्स करायचं? पॅन्सिया. पॅन्सिया म्हणून याला प्रोनाउन्स करायचा, PANACEA. तर पॅन्सिया म्हणजे काय होते? अ रेमेडी फॉर ऑल डिसीज म्हणजे सर्व समस्यांवरील तोडगा, किंवा आपण म्हणू शकतो रामबाण उपाय सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर पॅन्सिया म्हणजे काय होते? सर्व समस्यांवरील तोडगा, रामबाण उपाय. ओके, आणखी काय म्हणू शकतो आपण याला? की सर्व रोगांवर उपाय. ओके, सर्व रोगांवरील जो उपाय आहे त्याला सुद्धा आपण पॅन्सिया असं म्हणू, किंवा सर्व समस्यांवरील तोडगा आहे त्याला पॅन्सिया म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, आणि रामबाण उपाय याला सुद्धा काय म्हटलं जातं? पॅन्सिया असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे वर्टिओसो, VIRTUOSO. वर्टिओसो. वर्टिओसो म्हणजे काय होते? तर अ हायली स्किल्ड म्युझिशियन म्हणजेच एक अत्यंत कुशल संगीत कलाकार. एक अत्यंत कुशल संगीत कलाकार याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये काय आहे वन वर्ड? वर्टिओसो. ओके, अ हायली स्किल्ड म्युझिशियन. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे तो आपला आजचा आहे बोईलॉन. बोईलॉन याला प्रोनाउन्स असं करायचं, बोईलॉन, आणि त्याची स्पेलिंग काय आहे? करेक्ट, ऑप्शन डी, BOUILLON म्हणजेच बोईलॉन. आणि बोईलॉन म्हणजे काय होते? पातळ रस्सा. रस्सा सगळ्यांनाच माहिती आहे, तो कधी घट्ट असतो कधी पातळ असतो. जर पातळ रस्सा आहे तर त्याला काय म्हटलं जातं? बोईलॉन असं म्हटलं जातं. आणि BOUILLON, बोईलॉन ही करेक्ट स्पेलिंग आहे याची, आणि त्याला प्रोनाउन्स कसं केलं जाते? बोईलॉन. ओके, नेक्स्ट वर्ड आहे पॉइझनस. पॉइझनसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, POISONOUS. पॉइझनस म्हणजे काय होते? तर सगळ्यांनाच माहिती आहे, पॉइझनस म्हणजे होते विषारी. ओके, आणि करेक्ट स्पेलिंग काय आहे पॉइझनसची? POISONOUS. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये आहे फर्स्ट कट टू द चेज. कट टू द चेज म्हणजे होते इफ यू कट टू द चेज यू गेट टू द पॉइंट or the most interesting or important part of something without delay. म्हणजे खूप वेळ वाया न घालवता महत्त्वाच्या मुद्द्यावर येणे त्याला काय म्हटलं जातं? कट टू द चेज. कट टू द चेज म्हणजे काय होते? तर खूप बोलू नका, थेट मुद्द्यावर या, असा याचा अर्थ होतो. किंवा वेळ वाया न घालवता थेट महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणे किंवा बोलणे. ओके, सो
कट टू द चेस म्हणजे काय होते, तर वेळ वाया न घालवता थेट महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणे किंवा बोलणे. म्हणजे इकडचा तिकडचा न बोलता डायरेक्ट जो पॉइंट आहे, जे बोलायचं आहे आपल्याला, जो महत्वाचा मुद्दा आहे, मेन पॉइंट आहे त्याचे ते बोलायचं. इम्पॉर्टंट पार्ट जो आहे कोणत्या पण गोष्टीचा तो बोलायचा विदाउट एनी डिले, वेळ वाया न घालवता. त्याला काय म्हटलं जातं, कट टू द चेस. नेक्स्ट आहे कट टू द क्विक. कट टू द क्विक म्हणजे काय आहे, इफ समवन्स कट टू द क्विक बाय समथिंग दे आर व्हेरी हर्ट अँड अपसेट इंडीड. म्हणजे काय होते, कट टू द क्विक म्हणजे एखाद्याला भावनिकरित्या दुखावणे, एखाद्याला भावनिकरित्या दुखावणे किंवा तीव्र मानसिक वेदना देणे म्हणजे काय होते, कट टू द क्विक. एखाद्याला भावनिकरित्या दुखावणे किंवा तीव्र मानसिक वेदना देणे म्हणजे होते कट टू द क्विक. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. जे आपण वोकॅब्युलरी पाहिलेली आहे त्यामध्ये तुम्ही त्याचे सेंटेन्सेस तयार करू शकता. त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा तुम्ही वाचून घ्या. मराठीचे मिनिंग्स नोट डाऊन करत चला. दररोजचे वर्ड्स एका बुकमध्ये नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल एक्झामच्या वेळेस एकदा परत रिवाइज करायला सगळे वर्ड्स. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.